हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी पांडुरंग शिव भरकुटे, भोसरी उपासना केंद्र, भोसरी पुणे 39। तर मी तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करत आहे। 2014ला तर माझा एक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता। त्यावेळी तर 3 व्हीलरने आपले माल वाहतूक भोसरीमध्ये MIDCमध्ये 3 व्हीलर टेम्पोनीच बऱ्यापैकी वाहतूक केली जाते। तर ते माझ्याकडे एक 3 व्हीलर टेम्पो होता। तर त्या टेम्पोने मी एक दिवस असा होता की एके दिवशी मी ऑगस्ट महिन्यामध्ये भोसरीहून चिंचवडला चाललो होतो। चिंचवडला जाताना KSB चौक लागतो। त्या KSB चौकातून मोरवाडीकडे जाणारा एक रस्ता आहे आणि चिंचवडला जाणारा सरळ पुढे जाणारा रस्ता। तर मी मोरवाडीच्या रस्त्याकडे वळालो तर त्यावेळी नुकतंच ब्रिजचं काम खोदकाम वगैरे बाजूला झालेलं होतं आणि थोडासा अंधूक प्रकाश झालेला होता। 6च्या दरम्यान 5, 5:30, 6 झाले असतील। आणि मी रस्त्याने जात असताना बाजूला जागोजागी असे पोल लावलेले होते आणि त्या पोलला असा एक T-अँगल लावलेला होता। पण त्याची उंची जास्त 4-5 फुटापेक्षा जास्त 4-5 फूट असल्यामुळे त्याच्या आपल्याला ते लक्षात आलं नाही की त्या पोलला बाजूला ती अँगल लावलेला आहेत म्हणून। तर गाडी तिथून त्या पोलपासून पास होतानाच आपल्या गाडीच्या टेम्पोचा जे पाठीमागे जे अँगल फ्रेम बनवलेली असते बॉडीला, तर ती बॉडीची फ्रेम त्याबरोबर त्यांच्या टीला जी अशी जी जोरदार धडकली की गाडीच्या तेवढी टेम्पोने 2 पलट्या खाऊन टेम्पो बाजूला पडला आणि मीही त्या टेम्पोमध्ये होतो। अक्षरशः मी बाजूला पडलो पण मला कसलीही दुखापत झालेली नाही। फक्त त्याला एक कारण फक्त तेही सद्गुरूच कारण आहेत। कारण गाडीमध्ये गाडीचे जे काचेच्या वरती जी फ्रेम आहे त्या फ्रेमवरती सद्गुरूंचा तारक मंत्र आहे, ओम मनसा अमृताता श्री अनिरुद्धाय नमः। आणि त्याच्यावरती त्यांचा फोटो बी असतो आणि त्या फोटोकडे बघत फोटो असल्यामुळं मला हे काहीच झालेलं नाही। आणि दुसरं म्हणजे की जे बापूंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही रोज सकाळी घरातून निघताना आणि घरी गेल्यानंतर जे काय 5-10 मिनिटाची उपासना आहे, ती उपासना केल्याशिवाय आम्ही काय करत नाही। पहिली उदी लावून नंतरच घराच्या बाहेर पडतो। हे बापूंनी सांगितलेलं आम्हाला पहिलं काम ते आहे की तुम्ही उदी लावा आणि परत निर्धास्त व्हा दिवसभर आणि परत या। आणि त्याप्रमाणे आम्ही सुखरूप जायचो आणि सुखरूप येतो। हा आमचा अनुभव। हरिओम श्रीराम अंबज्ञ।